हो, तुमची मुलगी खूपच सुंदर आहे. बाळा, तुझं नाव काय? विभावरी. शिक्षण किती झालंय? ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय. काही छंद वगैरे? नाही, मी घरीच असते. शुभम, तुला काही विचारायचंय का? हो विचारा ना, काय विचारायचं ते. अहो, आजकालच्या मुलं मुली कुठं काय बोलतात आई वडिलांसमोर. जाऊ दे ना, त्यांना एकांतात काय बोलायचं असेल तर. हो, मला चालेल. हा, आमची काहीच हरकत नाही. जाऊ देत बोला, मी पण येतो सोबत. चला. हो, हे सर्व ठीक आहे. आधी तुमच्या मुलीची पत्रिका तर दाखवा आमच्या गुरुजींना. अहो, तुम्हाला पाठवली ती की पत्रिका? आम्ही नाही बघितली. एक काम करा, मला आत्ता फक्त मुलीची जन्मतारीख आणि वेळ हे लिहून द्या. हे घ्या. हो गुरुजी, आजकाल कोण पत्रिका बित्रिका बघत बसतं, है ना? नाही, आम्ही बघतो. असं का? हो, डिटेल्स देताय ना? ठीक आहे. काय झालं गुरुजी? अहो, या मुलीला कडक मंगळ आहे. लग्न झालं तर मुलाच्या जीवाला धोका आहे. काय? तुम्ही एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली आमच्यापासून? आधी का नाही सांगितलं आम्हाला की तुमच्या मुलीला एवढं कडक मंगळ आहे? म्हणजे त्यात लपवण्यासारखं असं काही नाही, कारण आमच्या गुरुजींशी आम्ही बोललोय की त्याच्यावर उपाय आहेत. ते म्हणाले ते आम्हाला. हो, ते मला माहिती आहे, पण त्याच्याने धोका टळत नाही, फक्त फार फार तर पुढे ढकलता येतो. शुभम, हे आत्तापासूनच सगळं लपवत आहेत. या घरात आपल्याला सोयरीक करायची नाहीये. अहो पण वगैरे काही नाही. तुम्ही एवढे खोटारडे असाल असं वाटलं नव्हतं. नाहीतर काय? हो, नीट बोलायचं. मुलीची बाजू आहे ना, म्हणून ऐकून घेतोय. नाहीतर नाहीतर काय? नाहीतर तुमच्या घरी आलोय म्हणून मात दाखवताय काय? आम्हाला नको तुमची मुलगी. शुभम, चाल रे. झालं समाधान? ही किमान 50वी वेळ असेल तुझ्यामुळे अपमान सहन करण्याची. तुझ्या कुंडलीतला तो मंगळ साप बनून टसतोय आम्हाला रोज. कुठल्या नक्षत्रावर आली कुणास ठाऊक, मेली असते ना जन्माला आली त्यावेळेस बरं झालं असतं.